एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक महिला आणि एक तरुण दोघ जण एकमेकांसोबत राहत होते. दोघ जणांनी लग्न केलेलं नव्हतं, पण मात्र तरी सुद्धा दोघ जण लग्नाआधीच एकमेकांसोबत राहत होते. कारण की ती जी महिला आहे त्या महिलेचे या अगोदर 2 लग्न झालेले होते आणि दोनही नवऱ्यासोबत तिचं न जमल्यामुळं ती आता तिसऱ्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. लग्नाआधी त्याच्यासोबत सगळं काही करत होती, जणू काही ते नवरा बायकोच आहेत अशा पद्धतीनं दोघ जण राहत होते. बघता बघता दोघ जण बरेच दिवस एकमेकांच्या सोबत राहिले. आता यांचे मन सुद्धा एकमेकांसोबत जुळले होते. पण मात्र काही दिवस निघून गेल्यानंतर या दोघा जणांमध्ये वादविवाद व्हायला सुरुवात झाली होती आणि अखेर एक दिवस एवढा मोठा वाद झाला की त्या तरुणानं थेट त्या महिलेचा जीवच घेतला, तिचा गळाच कापला. नेमकं त्या महिलेनं त्याच्यासोबत काय केलं होतं, त्यानं एवढं टोकाचा पाऊल का उचललं होतं, हेच आपल्या सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक पूजा नावाची महिला आहे, तर एक गौरव नावाचा तरुण आहे. हे दोघं जण एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. म्हणजे लग्न न करताच दोघं जण नवरा बायकोसारखं एका घरामध्ये राहत होते. बरेच दिवस यांच्या दोघांमध्ये अशा पद्धतीनं राहिल्यानंतर एक दिवस तारीख आली होती 2 जून 2026. 2 जून 2026ला त्या गौरवला त्या पूजाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात राग आला की त्यानं थेट त्या पूजाचा जीवच घेतला, त्याला त्या ठिकाणी ठार केलं. आता ठार केल्यानंतर तो कुठेही पळून गेला नाही, कुठेही लपून बसला नाही. त्यानं तिला ठार केल्यानंतर तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर पोलिसांना सांगितलं की मी अशा एका महिलेचा खून केलेला आहे, तिला ठार केलेला आहे, तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करा. आता पोलिसांना वाटलं खरं सांगतोय खोटं सांगतोय, म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. ज्या ठिकाणी त्यानं सांगितलं त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तेव्हा खरंच त्या ठिकाणी एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि तिचा जीव सुद्धा गेला होता. जेव्हा पोलिसांनी त्या आरोपी गौरवला विचारलं की तू नेमकं तिला का मारलं, कशामुळं मारलं, एवढा राग नेमका तुला का आला होता, तेव्हा त्या आरोपीनं सांगितलं की हे दोघं जण मागच्या 2 ते 3 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, लग्नाआधीच नवरा बायकोसारखं राहत होते. पण मात्र तो तिला चांगल्या पद्धतीनं सांभाळत असून सुद्धा तिचं चौथ्या एका व्यक्तीसोबत प्रेम जडलं होतं. कारण की तिची या अगोदर 2 लग्न झालेले होते, तिला 3 लेकरं सुद्धा होते. पण मात्र त्या सगळ्यांना सोडून ती गौरवसोबत राहत होती आणि ह्याच्यासोबत राहत असून सुद्धा तरी तिची भूक भागत नव्हती, म्हणून ती चौथ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती आणि त्याच्यासोबत सुद्धा नको ते कृत्य करत होती. अशी माहिती त्या आरोपीला मिळाली होती, म्हणून त्यानं तिच्यासोबत वाद घालायला 2 तारखेला सुरुवात केली होती. 2 तारखेला सकाळच्या सुमारास दोघा जणांमध्ये जोरदार वाद झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की त्याला मोठ्या प्रमाणात राग आला. त्यानं चाकू घेतला आणि थेट त्या पूजावर सपासप वार करायला सुरुवात केली. अखेर तिचा जीव घेतल्यानंतर घडलेला प्रकार त्यानं स्वतः पोलीस ठाण्यामध्ये सांगितलं. त्यानं सांगितलं की तिला बाहेरचा नाद लागला होता, अगोदर 2 नवरे होते, तिसरा ते होता, तरी सुद्धा तिनं चौथा पाळला होता, म्हणून त्याला राग आला होता, असं त्यानं पोलिसांना सांगितलेलं आहे. पण मात्र असं त्यानं पोलिसांना सांगितलेलं असलं तरी दुसरीकडं ती जी पूजा आहे तिच्या आईनं मात्र वेगळा जबाब दिला आहे. तिनं सांगितलंय की तिचा जो हा प्रियकर आहे गौरव नावाचा, हाच वाईट आहे, याचेच 2 नंबरचे धंदे आहेत, नको तो हा उद्योग करतो आणि तोच त्यांच्या मुलीला वाईट मार्गाला लावत होता, तिच्याकडून नको तसे कामं करून घेत होता आणि तिनं जेव्हा विरोध केला तेव्हा यानं तिला ठार केलं, असं त्या पूजाच्या आईनं याच्यावर आरोप लावलेला आहे. आता पोलिसांनी दोनही बाजू ऐकून घेतलेल्या आहेत आणि पोलीस योग्य ते तपास करून या आरोपीवर कायदेशीर कारवाई करणार आहे. पण मात्र अशा घटना सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत. याची नेमकी कारणं काय आहेत, कुठं आहेत, हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून
लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने सगळ्या घटना घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.